माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि मराठ्यांच्या गरीब मराठ्यांच्या लोकांनो, बघा माझे कालचे 2 व्हिडिओ जे आहेत, कारण आपण यांचं जे काही प्लॅनिंग केलेलं आहे या लोकांनी, बघा काल मी प्रूव्ह करून सांगितलं आपणास, इतकं जबरदस्त प्लॅनिंग केलेलं आहे दादांनो की कमीत कमी आपल्या 100 पिढ्या 100 पिढ्या नाही, आयुष्य म्हणजे आम्ही SC ST OBCचे लोक जनावरच्या खालच्या लेवलला ठेवून आज म्हणजे एवढं मोठं प्लॅनिंग, ही देशद्रोही काँग्रेस जे म्हणता ना तुम्ही, हत्यारे महात्मा गांधीची, मी कालही सांगितलेलं आहे. बघा दादांनो, 3000 वर्षानंतर तो भागवत म्हणतो, यहुदी डुकराची औलाद म्हणतो यांना, आज ह्या हरामखोर लोकांनी 3000 वर्षापर्यंत एवढं अन्याय अत्याचार केलं. त्यानंतर एवढे शूर संतांना मारलं राजा महाराजांनी, त्यातही घुसले. आणि बघा दादांनो, हे इतके क्रूर आहेत, मी तुम्हाला सांगू शकतो. आज तुम्ही जर अभ्यासू असाल इतिहासाचे, जे PhD करणारे लोक, तर माझे व्हिडिओ ऐका. अरे हिटलर तर एका 40 वर्षासाठी झाला, यांनी तर तुमच्या 5000 वर्ष किती पिढ्या बर्बाद केल्या. त्यानंतर एवढे राजे महाराजे लढलेत, शूर संत राजे महाराजे, आणि आमचे जे समाजसुधारक झालेत, यांनी एवढे मोठं कष्ट केल्यानंतर, आणि या 75 वर्षात बघा दादांनो, 1885ला आतंकवादी यहुदी हत्यारे लोकांनी, टिळक, आगरकर, बॅनर्जी, चॅटर्जींनी कोणाची स्थापना केली? काँग्रेसची. अरे हत्यारे लोकांनी, बरोबर आहे. ज्योतिराव फुलेंनी जेव्हा याची समाधी शोधून काढली, शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती करी, हा आर्य हत्यारा यहुदी बलात्कारी खुनी आतंकवादी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला, आणि 85ला त्यांनी हे केलं. त्यानंतर बघा 18व्या शतकामध्ये ज्योतिराव फुले, सावित्री फुले आणि फातिमा शेखने शाळा काढली. बघा ज्योतिराव फुलेच्या भीतीने केलेलं आहे 1885ला. त्यानंतर बघा दादांनो, जेव्हा शाहू महाराजांचा जन्म झालेला आहे 74ला, बिरसा मुंडाला मारलं, बाबासाहेबाला 14 एप्रिल 1891ला झालं, आणि शाहू महाराजांनी शाळा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली 1 जानेवारी 1848ला. आणि जेव्हा शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि सांगितलं की प्रत्येकाने पोरांना शाळेत जायचं बहुजनांचं, त्यानंतर बिरसा मुंडाला मारलं. आणि त्यानंतर जेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबाला शिकवलं, बघा दादांना किती शातीर कोम आहे. आणि 1919मध्ये इंग्रजांना माहीत होतं का ही कोम कुरेल आहे. कुरेल म्हणजे अरे एकदाचा हिटलर परवडला, त्यांनी सुसाईड केलं. 3000 वर्षानंतर किती पिढ्या आपल्या यांनी बर्बाद केलं, त्यासाठी किती संतांना मारलं, किती याला, बरोबर आहे. आणि 20मध्ये जेव्हा शाहू महाराजांनी बहुजनाची चळवळ घेतली दादांनो, आणि सांगितलं बिंदू चौकात जिवंतपणे की SC ST OBCचे लोक बाबासाहेब आहेत, आणि शाहू महाराजाला यांनी पॉयजन देऊन मारलेला आहे. लक्षात ठेवा, 9 मे 1922ला. कुणबट्यांनो, हा कोण होय? हा आर्य हत्यारा यहुदी आतंकवादी संघटनेचा मेंबर, आणि ज्याने काँग्रेसची स्थापना केली. बघा एवढा मोठा राजा, 6.5 फूट, एका बुक्क्याने रेड्याला पळवा, 48 वर्षी तो मरण पावतो. म्हणजे बघा, विचार करा. आणि त्यानंतर 1925ला अरे हत्यारे यहुदी आतंकवादी, बरोबर आहे का, RSSची स्थापना केली. हिंदू राष्ट्र म्हणजे परंपरा, संस्कृती, आणि सुप्रीम कोर्टने 94 म्हटलं ही शिबी आहे, पाण्यासाठी, मंदिरसाठी. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी SC STला दिलं, आणि गांधीजीला आम्ही लढलो. आम्ही एक घराणेशाही नाही लढली. आणि आर्य यहुदीचा काय प्रश्न, कोणी मारलं गांधीजीला? नथुराम गोडसेने ना दादांनो. कोणाचा होता नथुराम गोडसे? जनसंघ RSSची स्थापना कोणी केली? आणि काँग्रेसची स्थापना कोणी केली आहे का? बरोबर आहे.
यांचे दिवस भरले. मी अगोदरच म्हटलं होतं हा बिरसा मुंडाचं रक्त 60 वर्षांनी झालेलं आहे. मी क्रांती करणार म्हणजे करणार ना बाबासाहेब स्वप्न. आता यांची टोपी काढली आहे आणि शर्ट काढलं आहे. आता हाफ पॅन्ट यांचं फुल पॅन्ट आहे. जगामध्ये यांना पाय ठेवू देणार नाही. जग यांना कधी येऊ देणार नाही. लक्षात ठेवा. ऐकलं का? जगात असं काय आहे का? इतक्या पिढ्या बर्बाद केल्यानंतर हा देशद्रोही काँग्रेस बघा, नौटंकीबाज आर्य हत्यारे लोकांची संघटना किती इलिगल कानून पायदे केला यांनी. हां, कोण 50ला झालं स्वातंत्र्य मिळालं? कोण? हे आर्य यहुदी आतंकवादी बलात्कारी खुनी लोक म्हणजे काँग्रेस आणि RSS. बरोबर आहे? काय म्हणतात? आम्हाला मनुस्मृती पाहिजे 52 वर्षापर्यंत आणि 4ही अधिकार राहतात. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस इलिगली. आणि बघा हे हां, आणि